मनाचे श्लोक क्रमांक 120. विधी कारणे साहला मत्स्यवेगी, धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी, जनारक्षणाकारणे नीच योनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. या श्लोकात समर्थ म्हणतात, विधी कारणे साहला मत्स्यवेगी, धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी. याचा अर्थ विधी म्हणजे ब्रह्मदेव, सृष्टीचा निर्माता. एका वेळी ब्रह्मदेवाने निर्माण केलेले वेद एका दैत्याने चोरून नेले, तेव्हा सृष्टीचे ज्ञान हरवले होते. त्या वेदांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला आणि वेद परत आणून ब्रह्मदेवाला दिले. कूर्म म्हणजे कासव. समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वत बुडू लागला होता, तेव्हा भगवान विष्णूंनी कूर्म म्हणजे कासव अवतार धारण केला आणि आपल्या पाठीवर संपूर्ण पर्वत ठेवून सृष्टीच्या संतुलनाचे रक्षण केले. जनारक्षणाकारणे नीचयोनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. याचा अर्थ भगवंत भक्तांच्या आणि सृष्टीच्या रक्षणासाठी नीच योनी म्हणजे खालच्या रूपात सुद्धा जन्म घ्यायला मागे पुढे पाहत नाही. कधी मासा, कधी कासव, कधी रानटी प्राणी, पण हेतू एकच, भक्त आणि जगाचे रक्षण. भगवंत भक्ताभिमानी आहे. तो कधीच आपल्या भक्तांची किंवा त्याच्या हिताची उपेक्षा करीत नाही. भक्तांच्या संकटावर तो स्वतः धावून येतो, कोणतेही रूप घेऊन, कोणतीही अडचण सहन करून. धन्यवाद.